मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे। वरळी डोममध्ये ठाकरे बंधू परिषदेतून युतीची घोषणा करणार असल्याची माहिती आहे। कोण किती जागा लढणार याची ही माहिती पत्रकार परिषदेतूनच देण्यात येणार असल्याची माहिती। या संदर्भातले अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी श्रेयस सावंत। श्रेयस, खऱ्या अर्थानं मोठी घोषणा जी आहे ती विक्रांत उद्या होणार आहे। उद्या डोममध्ये पत्रकार परिषद घेऊन मनसाध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन आपली युती जाहीर करतायत। युती फक्त जाहीर नाही करणार आहेत तर कोणाला किती जागा मिळतात याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे, तर ते सुद्धा जाहीर ते उद्याच करता दिसणार आहेत। महत्त्वाची गोष्ट विक्रांत ही आहे की या सगळ्यानंतर जी युती होणार आहे डोम खऱ्या अर्थानं साक्षा होणार आहे। कारण आपण बघू शकतो तो विजय मेळाव्याला सुद्धा हाच डोम होता ज्यात पहिल्यांदा मनसाध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक वर्षांनी एकत्र आले आणि आता पुन्हा एकदा मनसाध्यक्ष राज ठाकरे एकत्र पुन्हा एकदा युतीची घोषणा करण्यात येतात आहे। अनेक चर्चा घडल्या की पत्रकार परिषद होणार की मेळावा होणार, मात्र आता आपल्याला असं कळतंय की पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेत फक्त पत्रकार नसतील तर पदाधिकारी असतील, अनेक नेते मंडळी असतील, मनसाध्यक्ष राज ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील आणि हे सगळे एकत्र येऊन ही भव्य पत्रकार परिषद होईल ज्यात युतीची जाहीर तर करतीलच, पण त्यासोबत आपण बघू शकतो तो कुठे कुठे त्यांचे मेळावे होणार आहेत, कुठे कुठे एकत्रित ते लोक सभा घेणार आहेत। या सुद्धा घोषणा विक्रांत उद्याच होणार आहेत। त्यामुळे उद्याचा दिवस हा सगळ्यात मोठा दिवस असेल शिवसेना ठाकरे गटासाठी आणि मनसेसाठी, हेच आपल्याला आता लक्षात येताना दिसतंय विक्रांत। बरं श्रेयस, जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला काय असू शकतो या संदर्भातले काही तपशील आहेत आपल्याकडे? आज पुन्हा एकदा मनसे नेत्यांची आणि शिवसेनेच्या काही मोजक्या नेत्यांची बैठक होणार आहे। ही बैठकीत खरं आता वरुण सरदेसाई, अनिल परब आणि मनसेकडून नितीन सरदेसाई आणि मालांकर असतील आणि संजय राऊत असतील। शेवटचे काही टप्पे बाकी आहेत ज्याच्यात खऱ्या अर्थानं काही जागांवर अजूनही तेढ निर्माण झालंय। तो तेढ एकदा संपला की कुठे ना कुठे जागा जो आहे जागा वाटप तो निश्चित होईल। काल सुद्धा सामना ऑफिसमध्ये हे सगळी मंडळी भेटले होते तेव्हा सुद्धा म्हणतंय की सकारात्मक चर्चा झाली आहे। 1-2 जागा, त्याचा अर्थच हा की दादर, माहीम, शिवडी किंवा विक्रोळी या 4 मधल्या 2-3 जागांचा प्रश्न आता उरलाय। पण एकंदर पाहिलं गेलं तर जास्तीत जास्त जागा या शिवसेना ठाकरे गटाला दिल्या जातील। 60 ते 70च्या घरात जर आपण बघितलं तर मनसेला दिली जाईल आणि काही जागा हा राष्ट्र। बरं श्रेयस, थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, उद्या घोषणा होणार अशी माहिती मिळते, आपल्याला काही या संदर्भातली माहिती आहे? काल आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक ही बैठक होते तशी झालेली आहे आणि निश्चितच 23 तारखेपासून फॉर्म भरणार आहे। तर उद्याला किंवा आजच्या रात्रीला डिक्लेअर तर करावीच लागणार आहे आणि ते पक्षप्रमुख आणि आढावा घेते त्यामुळे ते होईल डिक्लेअर। आता किती जागा, काय जागा, या सर्वस्वी आमचे सगळे नेते म्हणजे संजय राऊत असतील किंवा अनिल परब असतील किंवा विनायक राऊत वगैरे हे बसून घेणार आहेत।